नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स, AM सायन्स अर्थात KTHM महाविद्यालय नाशिक विभाग वाणिज्य प्रथम वर्ष वाणिज्य मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेटे तुम्हा सर्वांचे KTHM ई-लर्निंग या प्लॅटफॉर्मवर स्वागत करते। मित्रांनो, आज आपण प्रथम सत्रातील व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता 1 या विषयाच्या तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। आपले तिसरे प्रकरण म्हणजे विकासाच्या समस्या। या प्रकरणामध्ये आपण बेरोजगारी, दारिद्र्य, प्रादेशिक असमतोल, सामाजिक असमतोल, काळा पैसा, माहिती व तंत्रज्ञानाचा अभाव, विकासाच्या या विविध समस्यांचा अभ्यास करणार आहोत। परंतु यापैकी पहिली समस्या आहे ती म्हणजे बेरोजगारी ही समस्या। ही समस्या नक्की काय आहे ते जाणून घेण्याचा आपण ह्या लेक्चरमध्ये प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला बेरोजगारीची समस्या म्हणजे काय आहे किंवा तिचा अर्थ काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, भारतात बेरोजगारीची समस्या महत्त्वाची आहे। देशातील रोजगाराच्या उपलब्धतेवर देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो। दरडोई उत्पन्नावर रोजगाराचा परिणाम होतो। रोजगार नसल्यास उत्पन्न मिळत नाही। दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींच्या संख्येत यामुळे भर पडते। बेरोजगारीमुळे सामाजिक असंतोष निर्माण होतो। त्यामुळे रोजगार संधी निर्माण करून बेरोजगारी कमी करणे हे देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख उद्दिष्ट आहे। यानंतर आपण बेरोजगारीची व्याख्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, JM केन्स यांच्या म्हणण्यानुसार प्रचलित वेतनावर काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही रोजगार मिळत नसेल तर अशा स्वरूपाची बेरोजगारी ही अनैच्छिक बेरोजगारी होय। यानंतर पुढची एक व्याख्या आहे ती म्हणजे प्रचलित वेतनावर रोजगार उपलब्ध असूनही रोजगार नाकारल्यास अशा बेरोजगारीस ऐच्छिक बेरोजगारी असे म्हणतात। यानंतर आपण बेरोजगारीचे प्रकार बघणार आहोत। यामध्ये विविध प्रकार दिलेले आहेत। त्यामध्ये पहिली बेरोजगारी आहे ती म्हणजे हंगामी बेरोजगारी। मित्रांनो, कृषी क्षेत्रात हंगामी बेरोजगारी दिसून येते। ग्रामीण भागातील शेतमजुराला वर्षातील 90 ते 100 दिवस रोजगार मिळत नाही, कारण शेतीचे स्वरूप हंगामी आहे। हंगामी बेरोजगारीला अर्ध बेरोजगारी असेही म्हटले जाते। यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे छुपी बेरोजगारी। ज्यावेळी शेती उत्पादनात शेतमजुराकडून कोणतीही उत्पादनात वाढ होत नाही तेव्हा त्यास छुपी बेरोजगारी असे म्हटले जाते। अर्थशास्त्रीय भाषेत शेतमजुराची सीमांत उत्पादकता 0 असल्यास त्यास छुपी बेरोजगारी असे म्हणतात। यानंतर खुली बेरोजगारी। चालू वेतनावर काम करण्याची इच्छा आणि पात्रता असूनही ज्यावेळी रोजगार नाही अशा व्यक्तींचा उल्लेख खुल्या बेरोजगारीत केला जातो। पुढील बेरोजगारीचा प्रकार आहे तो म्हणजे सुशिक्षितांची बेरोजगारी। मित्रांनो, अशा प्रकारची बेरोजगारी प्रामुख्याने शहरी भागात दिसून येते। सुशिक्षित बेरोजगारात माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींचा समावेश केला जातो। त्यानंतर रचनात्मक बेरोजगारी। अर्थव्यवस्थेत रचनात्मक बदल झाल्यास, दोष असल्यास अशा प्रकारची रचनात्मक बेरोजगारी निर्माण होते। उदाहरणार्थ, संगणकाच्या वापरामुळे बेरोजगारी निर्माण होऊ शकते। त्याचप्रमाणे रोजगाराच्या शक्यता व संधीही निर्माण होतात। अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानात्मक किंवा धोरणात्मक बदल झाल्यास त्यामुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीस रचनात्मक बेरोजगारी असे म्हणतात। यानंतर पुढचा प्रकार आहे बेरोजगारीचा तो म्हणजे घर्षणात्मक बेरोजगारी। मित्रांनो, उत्पादन संस्थेच्या धोरणात्मक बदलामुळे किंवा मागणी किंवा उत्पादन तंत्र यात बदल झाल्यास अथवा कामगाराने अन्य व्यवसायात किंवा उत्पादन संस्थेत नव्याने काम स्वीकारायचे ठरविल्यास काही काळासाठी कामगारास बेरोजगार व्हावे लागते, यास घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात। त्यानंतर न्यून बेरोजगारी।
विशिष्ट कौशल्य असलेली व्यक्ती जर तिच्या क्षमतेपेक्षा कमी वेतनावर काम करीत असेल किंवा अर्धवेळ काम करीत असते तर त्यास न्यून बेरोजगारी असे म्हणतात. न्यून बेरोजगारीमुळे कामगाराच्या कौशल्याचा, अनुभवाचा व शिक्षणाचा पुरेपूर वापर उत्पादन कार्यात होत नाही. आणि शेवटचा प्रकार आहे बेरोजगारीचा, तो म्हणजे चक्रीय बेरोजगारी. यामध्ये व्यापार चक्रांमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीस चक्रीय बेरोजगारी म्हणतात. आर्थिक मंदीच्या काळात उत्पादनात घट होते, परिणामी रोजगारही घटतो. अशा प्रकारच्या बेरोजगारीचा उल्लेख चक्रीय बेरोजगारी असा केला जातो. मित्रांनो, यानंतर आपण बेरोजगारीची कारणे काय आहेत ती बघणार आहोत. चला तर मग बेरोजगारीचं पहिलं कारण आहे ते म्हणजे औद्योगिकीकरणाचा मंदवेग. मित्रांनो, औद्योगिकीकरणाचा मंदवेग हे बेरोजगारीचे महत्त्वाचे कारण मानले जाते. पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीच्या वर्षात मूलभूत व अवजड उद्योगांवर भारताने भर दिला. उपभोग्य वस्तूंचे उत्पादन व पायाभूत सेवा व सुविधा याकडे भारताचे दुर्लक्ष झाले. 1911 नंतर भारताने नवीन औद्योगिक धोरणाचा पुरस्कार केलेला आहे. त्यानंतर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दरही कमी होतो. यामुळे रोजगारावर अनिष्ट परिणाम झाला. त्यानंतर पुढचा कारण आहे ते म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या. मित्रांनो, भारताची लोकसंख्या 2011 मध्ये 120 कोटी होती. अतिरिक्त लोकसंख्येचा भार उत्पन्न, उत्पादन व रोजगार यावर पडतो. जेवढ्या प्रमाणात लोकसंख्येत वाढ होते तेवढ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढीबरोबर रोजगारांच्या संख्येतही वाढ होत आहे. यानंतर तिसरा कारण आहे ते म्हणजे कृषी क्षेत्रावरील भर. मित्रांनो, भारताच्या एकूण श्रमशक्तीपैकी 57% लोक उपजीविकेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. भारतातील शेती पावसाच्या लहरीवर अवलंबून असते. त्यामुळे कृषी क्षेत्रात हंगामी व छुप्या बेरोजगारांचे प्रमाण अधिक असते. त्यानंतर चौथं कारण आहे ते म्हणजे निरक्षरता. भारतात निरक्षरतेचे प्रमाण अद्यापही मोठे आहे. परिणामी निरक्षर व्यक्तींना मानवी श्रमावर आधारित व अकुशल कामे करावी लागतात. त्यांचे वेतनही कमी असते. व्यावसायिक शिक्षणाचा अभाव व निरक्षरता यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढते. यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे यांत्रिकीकरण. मित्रांनो, कृषी क्षेत्र, बांधकाम, खाणकाम, कारखानदारी इत्यादी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण होत आहे. अकुशल व निरक्षर व्यक्तींना या क्षेत्रात मिळणारा रोजगार दिवसेंदिवस कमी होत आहे. यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे लघु उद्योग व ग्राम उद्योगांचा ऱ्हास. मित्रांनो, लघुउद्योग व ग्राम उद्योगात श्रमप्रधान तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, परंतु हे उद्योग अनेक अडचणींमुळे बंद किंवा कमी झाल्याने या उद्योगातून निर्माण होणारा रोजगारही कमी झाला. यानंतर पुढचं कारण आहे शैक्षणिक अपयश. निरनिराळ्या क्षेत्रांत कारखानदारी, कृषी, बांधकाम इत्यादी कुशल कामगारांना मागणी असते, परंतु व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याच्या कामी अपयश आल्यामुळेही बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली. कामगारांना प्रशिक्षण देणे, अनौपचारिक शिक्षण पद्धतीतून व्यवसायावर आधारित कौशल्य विकसित करणे या कामी अद्यापही म्हणावे तसे यश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झालेली आहे. यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे नवीन आर्थिक धोरण. मित्रांनो, भारताने उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण ही वैशिष्ट्ये असलेल्या नवीन आर्थिक धोरणाचा जुलै 1991 मध्ये स्वीकार केला. उदारीकरणामुळे चीनसारख्या इतर परकीय देशांतून स्वस्त मालाची आयात झाल्याने भारतातील उद्योगांवर त्याचा अनिष्ट परिणाम झाला. उदारीकरणामुळे तीव्र स्पर्धा निर्माण होऊन अनेक लघु उद्योग बंद पडले किंवा आजारी झाले. त्यामुळे लघु उद्योगात काम करणाऱ्या कामगारांवर
बेकारीची कुऱ्हाड कोसळली. खाजगीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने निर्गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारला. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, खाजगी क्षेत्रातील भांडवलदारांनीही स्वेच्छानिवृत्ती योजना आणि अत्याधुनिक यंत्रांचा वापर सुरू केल्याने बेकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सरकारने विदेशी संचार निगम लिमिटेड आणि IBP यांसारख्या नफ्यातील उपक्रमांचेच खाजगीकरण केले. अशा प्रकारे नवीन आर्थिक धोरणाच्या उदारीकरण व खाजगीकरण या हेतूमुळे बेकारी वाढली. नवीन आर्थिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर संघटित क्षेत्रातील रोजगार कमी होऊन असंघटित क्षेत्रातील रोजगार वाढला. आणि शेवटचं कारण आहे बेरोजगारीचं, ते म्हणजे रोजगार निर्मिती कार्यक्रमांचे अपयश. मित्रांनो, भारताने स्वयंरोजगार व वेतन रोजगार निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबविले, परंतु भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि अयोग्य देखरेखीमुळे सरकारला अपेक्षित रोजगार निर्मिती करणे शक्य झाले नाही. अशा प्रकारे अतिरिक्त आणि सातत्याने वाढणारी लोकसंख्या, निरक्षरता, व्यावसायिक शिक्षणाकडे दुर्लक्ष, औद्योगिक कलह, अत्यल्प जलसिंचन, शेतीचे यांत्रिकीकरण, ग्रामोद्योगांचा ऱ्हास, मंद औद्योगिकीकरण, लघु उद्योगांकडे दुर्लक्ष, नवीन आर्थिक धोरणांचा स्वीकार आणि रोजगार निर्मितीसाठी राबविलेल्या कार्यक्रमांचे अपयश या कारणांमुळे भारतातील बेकारी सातत्याने वाढत आहे. या सर्व कारणांसाठी काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे किंवा ह्या वाढत्या बेरोजगारीवर उपाययोजनाही गरजेच्या आहे. यासाठी आपण यापुढे बेरोजगारी कमी करण्यासाठी असलेल्या उपाययोजना बघतो आहेत. त्यात पहिली उपाययोजना आहे ती म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. मित्रांनो, शारीरिक श्रम स्वेच्छेने करण्याची तयारी असलेल्या व्यक्तीस वर्षातील किमान 100 दिवस रोजगार पुरवण्याची हमी या योजनेद्वारे देण्यात आलेली आहे. मनरेगा या संक्षिप्त नावाने ही योजना ओळखली जाते. 2005 मध्ये या योजनेस सरकारने कायद्याचे स्वरूप दिले. 2006 पासून देशातील 200 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत असून क्रमाक्रमाने ती देशभर लागू केली जात आहे. 2012 पर्यंत या योजनेद्वारे 60.61 लाख कामे ग्रामीण भागात चालू असून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याचे कामी या योजनेने महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. यानंतर सेवा क्षेत्रात वाढ. भारतात सकल राष्ट्रीय उत्पादनात सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे व या क्षेत्राच्या वाढीचा दरही वार्षिक 5.0% इतका आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी पुढील क्षेत्रात उपलब्ध करून देण्याचे सरकारचे श्रमविषयक धोरण राहील. पुढील क्षेत्रात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता अधिक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, दूरसंचार, पर्यटन, आरोग्य सेवा, शिक्षण, बांधकामाशी संबंधित सेवा, बँका, विमा, किरकोळ व्यापार, जनसंपर्क माध्यमे इत्यादी. यानंतर पुढची उपाययोजना आहे ती म्हणजे महाराष्ट्राची रोजगार हमी योजना. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने सन 1972 ते 73 मध्ये राज्यघटनेतील काम मिळवण्याच्या अधिकाराला राईट टू वर्क अशी मान्यता देण्यासाठी ही योजना सुरू केली. कामाची मागणी करणाऱ्या ग्रामीण भागातील 18 वर्षांपैकी अधिक वयाच्या स्त्री पुरुषास अकुशल काम त्याच गावात किंवा जवळपास देण्याची हमी ही योजना देते. या योजनेमार्फत जलसिंचन, गवताळी, ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा इत्यादी श्रमप्रधान कामाद्वारे टिकाऊ मालमत्तेची निर्मिती करून उत्पादक स्वरूपाचा रोजगार निर्माण केला जाणार होता. ही कामे संबंधित खात्यांमार्फत केली जाणार होती. योजनेच्या एकूण खर्चापैकी 60% रक्कम वेतनावर आणि 40% रक्कम साधने, पर्यवेक्षण आणि इतर आवश्यक मटेरियलवर खर्च होणार होता. परंतु या योजनेतील वेतनाचे दर इतर खाजगी कामांवरील वेतनाच्या दरापेक्षा कमी असल्याने गेल्या 4 वर्षात काम मागणाऱ्यांची संख्या घटत आहे. 8व्या योजना काळात रोजगार हमी योजनेमार्फत फलोद्यान कार्यक्रम राबविण्यात आला. योजनेसाठीचा खर्च व्यवसाय कराच्या उत्पन्नातून भागविला जातो. यानंतर
चौथी उपाययोजना आहे ती म्हणजे स्वर्ण जयंती शहरी योजना। मित्रांनो, शहरात स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या हेतूने ही योजना केंद्र सरकारने सन 1999 मध्ये सुरू केली। शहरी स्वयंरोजगार कार्यक्रम व शहरी वेतन रोजगार कार्यक्रम यांच्या यांत्रिकीकरणातून ही योजना अस्तित्वात आली होती। योजनेवर सन 1997 ते 98 ते 1999 ते 2000 या काळात 353 कोटी रुपये खर्च करून 218 दशलक्ष मनुष्य दिवस रोजगार निर्माण करण्यात आला। त्यानंतर राष्ट्रीय आयोगाची स्थापना ही पुढची आणि शेवटची उपाययोजना आहे। मित्रांनो, असंघटित क्षेत्रातील उद्योग व व्यवसाय यासाठी 2008 मध्ये सरकारने हा राष्ट्रीय आयोग स्थापन केला आहे। देशातील एकूण श्रमशक्तीपैकी 93% श्रमशक्ती ही असंघटित क्षेत्रात काम करते। असंघटित क्षेत्रातील व्यवसायांच्या विकासामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते। हे लक्षात घेऊन या राष्ट्रीय आयोगाने 13 कलमी कार्यक्रम सुचविलेला आहे। सरकारच्या श्रम धोरणात याचा समावेश केलेला आहे। अशा पद्धतीने आज आपण बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारीची संकल्पना, तसेच बेरोजगारी कमी करण्याची उपाययोजना आणि बेरोजगारीची कारणे यांचा अभ्यास केला। इथेच थांबूया। धन्यवाद।